महादेवाची दुसरी संतान त्यांचं चरित्र आपल्याला पाहायचं। भगवान भोलेनाथाचे जे दुसरे पुत्र आहेत ते थोडेसे विशेष आहेत, अद्भुत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माता पार्वतीने त्या पुत्राची निर्मिती केलेली आहे। माता पार्वती स्नानाला जातात आणि शिवजी अचानक आतमध्ये येतात। माता पार्वती सांगतात भोलेनाथ, असं तुम्ही अचानक आतमध्ये येत जाऊ नका। तुम्ही मला अगोदर कल्पना द्या, तुम्ही आतमध्ये यायचं का नाही, मी तुम्हाला सांगत जाईल। पार्वती, मला लक्षच राहत नाही, तू कोणाला तरी दारामध्ये बसव की जेणे कारणानं ते बसलेली व्यक्ती मला अडवेल। मग कार्तिक स्वामींना बसवलं। कार्तिक स्वामींनी शिवजींना तर अडवलं नाहीच, पण वडिलांच्या खांद्यावर बसून आतमध्ये गेले। माता पार्वती चिडल्या, रागात आल्या। कार्तिक काय सांगितलं होतं, मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही। आई, मला लक्षच नाही। 1 वेळा 2 वेळा 3 वेळा माता पार्वती एक दिवस खूप रागात आल्या आणि कार्तिकला त्यांनी कानात ओढली, एक बडबड केली, कार्तिक तू माझं ऐकत नाही, तू माझा मुलगा नाही। कार्तिक स्वामींनाही फार वाईट वाटलं की आई आपल्याला मारते, तू माझा मुलगा नाही म्हणते। कार्तिक स्वामी पण म्हणतात, आई तू माझी खरी आई नाही। दोघंही दुःखी झाले, रडायला लागले। महादेवानं सांगितलं, पार्वती अशी रडू नको, लेकरू आहे ते, कळत नाही त्याला, पण एक माझं ऐक, तुझं ऐकणारा, तुझ्या आज्ञेत असणारा असा एक मुलगा तू तयार कर की जो तुझं ऐकल। माता पार्वती विचारच करत होत्या, कसा मुलगा तयार करू। माता पार्वती स्नान करताना अंग चोळताय आणि मग मळ निघाला। त्या मळाला मुलाचा आकार दिला। आपल्या ठाण्यामध्येच कथा करत होते मी कोरोनाच्या अगोदर, शिव महापुराण कथा, आणि तिथे कथा करत असताना मी सांगितलं की माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला। एका छोट्या मुलानं विचारलं, म्हणे दीदी माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला? म्हटलं हो। म्हणे मग एवढा मळ तयार होण्यासाठी माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल? म्हणे मी जर रोज आंघोळ नाही केली ताई मला मारते। माता पार्वती देव असून किती दिवस आंघोळ केली नाही? मी म्हटलं बाळा, किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला माहिती नाही, पण मळ कोणता होता तो तुला सांगते। आणि कोणता मळ होता? म्हणे माता पार्वती स्नान करताना अंगाला उठण्याचा लेप देतात, उठण्याची ऊब घेतात, त्या उठण्याला मुलाचा आकार दिला होता। मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि त्याच्यामध्ये प्राण ओतले। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। मूळ गणपतीचं आवाहन केलं, प्राण ओतले, लेकरू उठून उभं राहिलं। तयार झालेलं मूल आईला म्हणता, आई माझं काम काय? बाळा, मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, हेच तुझं काम। आई, मी एखाद्याला अडवलं आणि अडवणारानं मला विचारलं, आम्हाला अडवणारा तू कोण, माझं नाव काय? आई, बेटा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते। गणपती बाप्पांचं पहिलं नाव विनायक भगवान। भगवान गणेश दारामध्ये बसले, माता स्नान करतायत, तेवढ्यात शिवजी आले। बाळानं अडवलं, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही। शिवजी बोलले, का? माझ्याच कैलासात मला अडवणारा तू कोण? बोले, मैं माता पार्वती का बच्चा हो, पार्वती का पुत्र यानी मेरा बेटा, आपका नहीं खाली माँ का। ठीक है बेटा, आप पार्वती के पुत्र हो, इसका मतलब है आप मेरी संतान हो, मेरे पुत्र हो। नहीं, मैं आपको अंदर नहीं जाने दूंगा। शिवजी कहने लगे, बेटा मुझे अंदर जाने दो। नहीं पिताजी, मैं आपको नहीं जाने दूंगा। मी जाणार नाही, जाऊ देणार, यातच वाद पेटला आणि एवढं प्रचंड भांडण जुंपलं
की त्याच्यामध्ये शिवजी क्रोधात येऊन बाळाचं मस्तक ताडकन उडवतात. तुटलेलं मस्तक माता पार्वतीच्या ओटीमध्ये येऊन पडतं. माता रडू लागते, स्वामी हे काय केलं तुम्ही? जे लेकरू माझ्या आज्ञेत आहे त्याचं मस्तक तोडता आणि जे आज्ञा मोडतं त्याला खांद्यावर घेऊन येता. असं का केलं तुम्ही? माझा मुलगा जिवंत करून द्या. शिवजी म्हटले, रडू नको, बाळाला जिवंत करतो. नंदी महाराजांना सांगितलं, जा नंदी महाराज, जे मूल पशुचं असेल, पक्षाचं असेल किंवा प्राण्यांचं असेल, आईपासून दूर आहे, उत्तर दिशेला डोकं करून झोपलेलं आहे, त्याचं मस्तक तोडून आणा. आता शहरात जागेची अडचण असते, घरांची रचना, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात. पण जिथपर्यंत आपल्याला शक्य होईल तिथपर्यंत काही गोष्टी आपण जपण्याचा प्रयत्न करावा. जसं की जुनी लोक सांगतात, उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये. उत्तरेला डोकं करून झोपलो की उठताना दक्षिणेला तोंड होतं. पण आता तुम्ही खूप सगळ्यात देशात जास्त वेगवान शहर म्हणजे मुंबई आहे. इथे खायला वेळ नाही, फिरायला वेळ नाही, कामच काम, सगळी माणसं व्यस्त. तेवढ्यातून तुम्ही या सगळ्या धार्मिक गोष्टी जपताय. राहायची किती मोठी अडचण आहे. गावाकडे एकरावरी इमारती असतात, बंगले असतात. पण मुंबईसारख्या शहरात तेवढ्या किमतीची घरं, शहरात छोटी छोटी, किंमत तेवढीच, फक्त आकार लहान. मग घर आपल्याला पाहिजे तसं कधी कधी नसतं मनासारखं. मग दिशा कोणती, कोणत्या दिशेला डोकं करावं, काय करावं, हे थोडं अडचणीचं जातं. पण तरीही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आपण जपण्याचा प्रयत्न करा की उत्तरेला डोकं करून झोपू नये. जर तसं झोपाल तर उठताना दक्षिण दिशेला तोंड होईल. आणि दक्षिण दिशेला तोंड करून उठावं हे आपल्या शास्त्रामध्ये नाही आहे. तशी कुणाची घराची रचना असेल आणि अजिबात काही व्यवस्था नसेल तर अशा लोकांनी, तशी वेळ येत असेल आपल्यावर तसं झोपण्याची, तर भगवान श्री शंकराचं नामस्मरण करून, रामकृष्ण हरी करून नामस्मरण करून एक 11 वेळा म्हणा, 21 वेळा किंवा एक जपमाळ जपून तुम्ही जर झोपी जाल तर तुमची झोप सुखाची, तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी भगवंतावरती राहील. एवढं तुम्ही करू शकता. हा मार्ग मी या व्यासपीठावरनं सांगेन तुम्हाला. पण ज्यांच्याकडे व्यवस्था आहे, काहीच अडचण नाहीये, अशा लोकांनी बहुतेक शास्त्र सांभाळण्याचा प्रयत्न करा की उत्तर दिशेला डोकं करून आपण झोपणार नाही. याचं भौगोलिकही कारण मी ऐकलेलं आहे संतांच्या तोंडून की उत्तरेला डोकं करून आपण जर झोपलो तर आपल्या देशाची भौगोलिक रचना अशी आहे, उत्तरेकडे डोकं करून झोपाल तर मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचे, मेंदूचे आजार होण्याची शक्यता असते. त्या कारणानं उत्तरेकडे डोकं करून झोपू नये असं आपली जुनी लोक सांगतात. जुन्या लोकांनी खूप काही गोष्टी जपलेल्या आहेत, सांभाळलेल्या आहेत. जसं की दारात झाडू ठेवू नये, म्हणजे बाहेरची माणसं आली लगेच त्यांची नजर आपल्या घरातल्या झाडूवरती पडेल, अशा हिशोबात कधी घरात झाडू ठेवायचा नाही. झाडू नेहमी लपवून दडवून ठेवायचा, त्याचे जास्त हाल होऊ द्यायचे नाहीत. म्हणजे त्याचे कांड्या पडलेल्या आहेत, झाडूची पानं पडलेली आहेत, अशी त्याची अतिशय वाईट अवस्था कधी करायची नाही. ओल्यामध्ये कधी झाडू फिरवायचा नाही. देवपूजा, ईशान्य कोपरा असतो, ईशान्य कोपरा, तर ईशान्य कोपऱ्यात कधी झाडू ठेवायचा नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करतो, या गोष्टींची आपण काळजी घ्यायची. तुम्ही पश्चिम दिशेला व्यवस्थित दडून लपवून व्यवस्थित झाडू ठेवा. बाहेरून येणाऱ्या माणसाची त्याच्यावर नजर पडणार नाही याची काळजी घ्या, त्याचे हाल होऊ देऊ नका. आणि आणखी काही गोष्टी आहेत. सकाळचा स्वयंपाक केला तर छोटीशी भाकरी, आता गाय तर तुम्हाला उपलब्ध होणार नाही, पण ज्या गॅसवर शेगडीवरती तुम्ही स्वयंपाक करता, छोट्याशा भाकरीचा तुकडा त्याला गूळ तूप लावून लगेच तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता, अग्नीला आहुती द्या. या काही गोष्टी जपण्याचा प्रयत्न करा तुमच्या वेळेनुसार, या सगळ्या गोष्टीनुसार. त्याचबरोबर संध्याकाळी तुमचं जेवण झालंय, रात्रीचे भांडे रात्री स्वच्छ करा. ज्या माझ्या माऊलीला वाटतंय की घरात रोगराई येऊ नये, आपल्या घरामध्ये रोगराई तर नसावी पण आलेली लक्ष्मी टिकावी, सोपी सोपी छोटी छोटी सूत्र आहेत. रात्रीचे भांडे रात्री स्वच्छ करायचे. पण ज्या मातावर्ग वयोवृद्ध आहेत, मुलगा सून हे नोकरीच्या उद्देशानं खूप दूर आहेत आणि यांना होत नाहीये, मग हाताखाली आपण कोणीतरी कामाला लावलं, ते सकाळी येऊन भांडे घासतंय, तर तिथे सुद्धा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणून त्या सगळ्या भांड्यावर तसं पाणी सोडा थोडंसं. ही एक काळजी घ्या.
पण ज्या माऊल्या घरातली सगळी स्वच्छता स्वतः करतात, कोणी हाताखाली नाही आणि आरोग्य पण चांगलं आहे, त्या माझ्या ताईंनी रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे, जेवणाचे भांडे रात्री स्वच्छ करा, जेणेकारणानं घरात लक्ष्मी टिकून राहील आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. मग रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे कधी स्वच्छ करायचे? मेकअपला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा कमी वेळात होऊन जाते. पाहते रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे कधी स्वच्छ करणार? रात्रीच. खूप छान. मग ते तुम्ही करा किंवा कुणाकडनं करून घ्या, तुम्हाला वाटतंय तसं करा, पण रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे रात्रीच. खूप मोकळ्या मनानं हसलात. प्रॅक्टिकल नाही ना हा प्रयोग काही सांगण्याच्या अगोदर. तशा माझ्या कथा ऐकायला येणाऱ्या सगळ्या माझ्या माता माऊल्या सुसंस्कारित आहेत, ज्ञानोबा तुकोबारांची उपासना करणाऱ्या आहेत, म्हणून त्यांना त्यांचा धर्म कळतोय. आणि तुम्ही खूप छान आहात, खूप छान. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही साक्षात लक्ष्मी स्वरूप आहात. तुमच्या सगळ्यांचं कल्याण आणि मंगलमय हो, एवढीच मी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करेन. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. उत्तर दिशेला जे मस्तक करून झोपला असेल ते बाळ त्याचं मस्तक तोडून आणा. मग मनुष्याचं असेल पशुचं असेल. नंदी महाराज गेले, हत्तीचं पिलू झोपलं होतं तसं कापलं मस्तक घेऊन आले, बसवलं हत्तीचं मस्तक, लेकरू उठून उभं राहिलं. पण आई म्हणते याला देव कोण म्हणाल? मस्तक पशुचं, धड देवतांचं, धड मनुष्याकृती. पार्वती काळजी करू नको, यानं तुझी आज्ञा मान्य केली. आईचा शब्द सांभाळण्यासाठी यानं मस्तक तोटू दिलं, पण लेकरू झुकलं नाही. या लेकरानं स्वतःचं काम सोडलं नाही. आईच्या शब्दाला जे जागे राहतात ते जगामध्ये पहिला मानाला पात्र होत असतात. विश्वातला पहिला पूजेचा मान, कोणत्याही पूजेचा मान, तुझ्या गणेशाची अगोदर पूजा होईल, त्याला तो सन्मान मिळेल, मग पुढची पूजा चालू होईल. गणेशाची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढच्या पूजेची मान्यता नाही. गणपती बाप्पांनाही आशीर्वाद मिळाले आणि यातून आपण शिकायचं, जे लेकरू आई वडिलांची आज्ञा मान्य करतं, आईच्या शब्दासाठी प्राणपणाला लावतं, त्या लेकराचा मान जगामध्ये वाढलेला असतो. गणपती बाप्पा एवढं महत्त्व त्या माणसाला, त्या लेकराला समाजामध्ये असतं. म्हणून भगवान गणेशजी, त्यांची ही कथा. गणपती बाप्पा हळूहळू लहानाचे मोठे होतात, दोन्ही भावंड. आणि मग पुन्हा लग्नाचा विषय. माता पार्वती म्हणतात गणपतीचं लग्न करू, जरा तब्येतीनं जाड व्हायला लागले. महादेव म्हणतात अगं गणपती तब्येतीनं मोठा झाला पण वयानं लहान आहे, कार्तिकाचं अगोदर लग्न करू, लेकरू वयानं मोठा आहे. नाही म्हणायचं त्याची तब्येत थोडीशी नाजूक दिसते, काही काळजी करू नका, अगोदर गणपतीचं लग्न करू. दोघांचीच लागली भांडणं, कुणाचं लग्न करायचं. नारदजी म्हटले लग्न हे तब्येतीवरती किंवा वयावरती नसतं. मग लग्न हे त्या लेकराचा, त्या मुलाचा बल आणि बुद्धीचा किती विकास झाला त्याच्यावरती असतं. तब्येत चांगली आहे, वय योग्य आहे, बुद्धीचा विकास झालेला आहे, मुलगा लग्नासाठी योग्य. फक्त वय वाढलंय आणि बुद्धिमतिमंद आहे, ते लग्नास योग्य नाही. वय वाढलंय पण सारखंच आजारी आहे, आरोग्य त्याचं, तब्येत चांगली नाही, ते सुद्धा लग्नास योग्य नाहीये. बल बुद्धीचा विकास ज्याचा झाला त्याचं लग्न लावा. आणि मग कसं कळणार? म्हणजे परीक्षा घ्या पोरांची. पाठवलं, जो पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करून येईल त्याचं लग्न अगोदर होईल. कार्तिक स्वामी पहिल्यासारखेच पळाले, पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला गेले, पण गणपती बाप्पांनी आई वडिलांना प्रदक्षिणा केली. आणि मग सांगितलं आई बाबा, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य, आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच असेल तर माझंच लग्न अगोदर लावा. गणपती बाप्पांचं लग्न लावलं. रिद्धी सिद्धी या 2 मुलींसोबत लग्न झालं. लग्नही झालं, 2 मुलंही झाले. गणपती बाप्पांच्या 2 मुलांचं नाव शुभ आणि लाभ. ज्या घरात गणेशाचं पूजन असतं त्या घराला शुभ लाभ प्राप्त होत असतात. लग्न प्रसंगी गणपतीचं चित्र काढून उजव्या भागाला शुभ, डाव्या भागाला लाभ जे लिहितो, हे शुभ लाभ कोण आहेत? तर ते गणपतीचे पुत्र आहेत. आपल्याला एक सवय आहे, घरात प्रवेश करताना गणपती बाप्पांचं चित्र फरशीमध्ये, फ्रेममध्ये, दरवाजाला गणपती बाप्पांचं चित्र. चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. पण जसं तुम्ही एंट्रीला गणपती बाप्पांचं चित्र फरशीमध्ये, फ्रेममध्ये लावता, दरवाजाला लावता, तसं एक काम करा. प्रवेश करून आतमध्ये गेल्यावर सुरुवातीला जिथं चित्र आहे गणपतीचं बाहेरून, तसं पाठीमागणं आतून लावून टाका एक गणपतीचं चित्र. दरवाजाला असेल तर मागणं दरवाजाला गणपतीचं चित्र लावा, जेणे कारणानं आपल्या घरामध्ये दरिद्रता येणार नाही.
गणपतीचं आपल्या घरात येणं, त्यांचं नाम, त्यांचं गुणगान, त्यांची पूजा हे मांगल्याचं प्रतीक आहे. ज्या घरात गणपतीची उपासना असते त्या घरामध्ये सारखे उद्योग असतात, ती माणसं सारखी उद्योगात असतात आणि त्याच्यात लक्ष्मीचं चलन राहतं त्या घरामध्ये. पण त्याच्यासाठी एंट्री करताना जर गणपती बाप्पा असतील तर आतून गेल्यानंतर सुद्धा मागच्या बाजूनं गणेशजी लावून टाका. एवढी एक गोष्ट सांभाळा. काही क्षण आपण भजन करू. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा